गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स, वेलकम टू डीटीसी बायोलॉजी मध्ये आपलं स्वागत आहे। ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपण नीट बायोलॉजीचा बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि या चॅप्टर मध्ये आपण ब्लड आणि ब्लड नंतर लिम्फ असे वेगवेगळे टॉपिक कंप्लीट केलेले आहेत। लिम्फ नंतर अकॉर्डिंग टू एनसीईआरटी पुढचा जो टॉपिक आहे तर तो आहे सर्क्युलेटरी पाथवे। तर आजच्या लेक्चरचा आपला जो टॉपिक असणार आहे तर तो आहे सर्क्युलेटरी पाथवे। लेक्चर आपण एक्झॅक्ट एनसीईआरटी ओरिएंटेड लाइन बाय लाइन वर्ड बाय वर्ड आणि कन्सेप्च्युअली क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय। आपण डेफिनेटली पूर्ण व्हिडिओ लेक्चर पाहणं आवश्यक आहे। अर्ध व्हिडिओ लेक्चर पाहून तुम्हाला ती कन्सेप्ट लक्षामध्ये येणार नाही, तर पूर्ण लेक्चर पाहायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे आणि त्याच्यावर एमसीक्यू प्रॅक्टिस पण करणं आवश्यक आहे। ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये हळूहळू आपण वेगवेगळ्या फॅसिलिटी अवेलेबल करणार आहोत। आपण इंस्टाग्राम आणि यूट्यूब अशा दोन्हीकडे आपण व्हिडिओ लेक्चर शेअर करतोय, तर डेफिनेटली तुम्हाला तिथे व्हिडिओ लेक्चर पाहायला भेटतील। त्याचबरोबर टेलिग्रामवर आपण चॅनल चालू केलेलं आहे, तर त्या चॅनलवर पण आपल्या ज्या पीडीएफ असतील किंवा ज्याही डेली प्रॅक्टिस पेपर असतील तर ते तुम्हाला तिथे उपलब्ध होणार आहेत। आपण याच्याबद्दल पुढच्या एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देऊ। कम टू द पॉइंट, आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तर तो आहे सर्क्युलेटरी पाथवे। आणि सर्क्युलेटरी पाथवे मध्ये नेमकं सर्क्युलेशन म्हणजे काय, तर सर्क्युलेशनचा अर्थ असतो फ्लो। सर्क्युलेशन म्हणजे काय, जे बॉडीमध्ये ब्लड आहे किंवा लिम्फ आहे तर ते फ्लो करत राहतं, बरोबर ना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात राहतं। हे जे बॉडी मधला फ्लो आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, सर्क्युलेशन म्हणू शकतो। मग मी सर्क्युलेशन कशाला म्हणत आहे, तर फ्लो ऑफ ब्लड इनसाइड द बॉडी, कारण आपल्या बॉडी मधलं मेन फ्लुइड जे आहे तर ते ब्लड आहे, म्हणून आपण असं म्हणतो की फ्लो ऑफ ब्लड inside the body, flow of blood inside the body is called circulation। बॉडी मधला ब्लडचा जो फ्लो आहे याला आपण काय म्हणतो, तर सर्क्युलेशन म्हणतो, लक्षात ठेवायचं सर्क्युलेशन। आणि मग सर्क्युलेशन मध्ये आपल्याला दोन टाइपचं सर्क्युलेशन मेनली स्टडी करावं लागतं। दोन टाइपचं सर्क्युलेशन आपण इथं स्टडी करतो। जो पहिला टाइप आहे सर्क्युलेशनचा तर तो आहे बाळांनो ओपन सर्क्युलेशन। आणि जो दुसरा टाइप आहे तर तो आहे क्लोज्ड सर्क्युलेशन। ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशन असे दोन टाइप आपण सर्क्युलेशन मध्ये डिस्कस करतो, लक्षात ठेवायचं। आता ओपन आणि क्लोज सर्क्युलेशन जर आपण पाहिलं तर या टॉपिकला आपण वन बाय वन डिस्कस करण्याचा प्रयत्न करू की ओपन सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय आणि क्लोज सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय। दोन टाइप आहेत, ओपन आणि क्लोज सर्क्युलेशन। आता मी पहिला टॉपिक घेतो की ओपन सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय। ओपन सर्क्युलेशनचा अर्थ असा असतो बाळांनो की ज्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये ओपन सर्क्युलेशन आपल्याला पाहायला भेटतं तर त्यांच्या बॉडीमध्ये ब्लड वेसलचं नेटवर्क अब्सेंट असतं आणि त्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटीज असतात आणि या कॅव्हिटीज मधून त्यांच्या बॉडीमध्ये असणारं जे फ्लुइड आहे, ब्लड असेल, हिमोलिम्फ असेल, तर हे फ्लो करत असतं। म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपल्याला सांगता येईल की जे बॉडी फ्लुइड आहे, बॉडी फ्लुइड passes through बॉडी कॅव्हिटी। लक्षात ठेवायचे, बॉडी फ्लुइड passes through बॉडी कॅव्हिटी म्हणजे बॉडी कॅव्हिटीज मधून हे बॉडीमध्ये असणारं फ्लुइड पास होत असतं। बॉडी फ्लुइड passes through बॉडी कॅव्हिटी कॉल्ड सायनसेस। आणि या बॉडी कॅव्हिटीजला आपण काय म्हणतो, तर सायनसेस म्हणतो, लक्षात ठेवायचंय आपल्याला। नेक्स्ट, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये बॉडी फ्लुइड पासेस थ्रू बॉडी कॅव्हिटीज म्हणजे बॉडीमध्ये मोकळ्या स्पेसेस असतात आणि त्या स्पेसेस मधून हे फ्लुइड फ्लो करत असतं, तर त्या बॉडी कॅव्हिटीजला आपण सायनसेस म्हणतो। आणि सायनसेस मधून ओपन सर्क्युलेटरी सिस्टम ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये हे फ्लुइड फ्लो करत असतं। आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये जे बॉडी फ्लुइड असतं तर त्या बॉडी फ्लुइडला काय म्हटलं जातं, तर लक्षात ठेवायचे, बॉडी फ्लुइडला म्हटलं जातं हिमोलिम्फ। ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये जे बॉडी फ्लुइड असतं त्याला काय म्हटलं जातं, हिमोलिम्फ म्हटलं जातं, लक्षात ठेवायचंय। आणि हिमोलिम्फ इज इक्वल टू टिश्यू फ्लुइड।
लक्षात ठेवायचं त्यांच्या बॉडीमध्ये जे हिमोलिम्फ आहे, तर हिमोलिम्फ म्हणजेच काय असतं, तर हिमोलिम्फ इक्वल टू त्यांच्या बॉडीमध्ये असणारं टिश्यू फ्लुइड आहे. म्हणजे टिश्यू फ्लुइड आणि हिमोलिम्फ याच्यामध्ये इथं फरक नसतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये जे ब्लडचा फ्लो आहे तर तो बॉडी कॅव्हिटी मधून असतो. हे पहिला महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. यांच्या बॉडी फ्लुइडला हिमोलिम्फ असं म्हणतो आपण. हे कलरलेस फ्लुइड असतं, लक्षात ठेवायचं. हिमोलिम्फ हे कलरलेस फ्लुइड असतं आणि हिमोलिम्फ आणि टिश्यू फ्लुइड हे सेम असतं. आता हे जे हिमोलिम्फ आहे, तर हिमोलिम्फ किंवा आपण म्हणू शकतो टिश्यू फ्लुइड हे डायरेक्ट टिश्यूच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं. कारण ब्लड वेसल तर तिथं डेव्हलप झालेल्या नाहीयेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणून हे जे टिश्यू फ्लुइड हे डायरेक्ट बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये असतं आणि त्या कॅव्हिटीमध्ये जे ऑर्गन असतात त्यांच्याही डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे टिश्यू फ्लुइड आहे, टिश्यू फ्लुइड आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो टिश्यू फ्लुइड किंवा आपण त्याला म्हणू शकतो हिमोलिम्फ. हिमोलिम्फ, टिश्यू फ्लुइड और हिमोलिम्फ डायरेक्ट in contact with body tissue or organ. लक्षात ठेवायचे बॉडी टिश्यू किंवा ऑर्गनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतं, हे लक्षात येणं आवश्यक आहे. कारण ब्लड वेसल नाही आहेत म्हणून डायरेक्ट बॉडी फ्लुइड हे टिश्यूच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं. हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवायचं. यांच्यामध्ये बाळांनो कॅपिलरी सिस्टम अब्सेंट असते. कारण यांच्यामध्ये कॅपिलरी डेव्हलपच झालेल्या नाहीत बाळांनो. कॅपिलरी सिस्टम अब्सेंट असते. यांच्या बॉडी फ्लुइड मध्ये हिमोग्लोबिन पण अब्सेंट असतो बाळांनो. हिमोग्लोबिन अब्सेंट आहे. हिमोग्लोबिन अब्सेंट आहे म्हणजे बॉडी फ्लुइड गॅसेस ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करत नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की बॉडी फ्लुइड नॉट ट्रान्सपोर्ट गॅसेस. लक्षात ठेवायचं म्हणजे गॅसेस ट्रान्सपोर्ट करत नाही बॉडी फ्लुइड, हे आपल्याला इथं माहित असणं आवश्यक आहे. आता आपण जर पाहिलं तर यांचं बॉडी फ्लुइड आपण डायरेक्ट बॉडी कॅव्हिटीज मध्ये रिलीज केलेलं आहे आणि बॉडी कॅव्हिटीज मध्ये हे फ्लुइड रिलीज केलेलं आहे, याचा अर्थ त्याला आपण वेल रेग्युलेट नाही करू शकत. म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम ज्या एनिमल मध्ये आहे त्यांच्या बॉडी मधलं फ्लुइड हे डायरेक्ट बॉडी कॅव्हिटीज मध्ये सोडून दिलेलं आहे, बॉडी कॅव्हिटीज मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हे कसं असेल तर त्याचा जो फ्लो आहे, ब्लड प्रेशर असेल तर ते नॉट वेल रेग्युलेटेड आपल्याला इथं पाहायला भेटतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ब्लड म्हणजेच काय बाळांनो, हिमोलिम्फ म्हणू शकतो आपण. ब्लड फ्लो असेल, ब्लड फ्लो और प्रेशर नॉट वेल रेग्युलेटेड. लक्षात ठेवायचंय म्हणजे इथं ब्लड प्रेशर किंवा ब्लडचा फ्लो जो आहे तर हा प्रॉपर रेग्युलेट केला जात नाही, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. ब्लड फ्लो और ब्लड प्रेशर नॉट वेल रेग्युलेटेड, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला सांगता येईल की ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मग नेमकी कुणामध्ये प्रेझेंट असते. तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टम कुणामध्ये प्रेझेंट असते याच्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे बाळांनो. काय ट्रिक आहे तर आपल्याकडे ट्रिक आहे हे, ओके, हे अमोल. लक्षात ठेवायचंय काय आहे ट्रिक आपली, हे अमोल. अमोलला हे म्हणतो, ही म्हणजे काय असतो तो, बरोबर ना. तर ही अमोल, तर हे अमोल आपण असं कन्सिडर करू. तर हे अमोल मध्ये हे म्हणजे काय तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते बाळांनो हेमिकॉर्डेटा मध्ये. कोणामध्ये प्रेझेंट असते, हेमिकॉर्डेटा. फायलम हेमिकॉर्डेटा मध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते. फायलम इकायनोडर्मॅटा जर आपण पाहिले तर यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला भेटते बाळांनो. ए फॉर आहे आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा जे आहे तर यांच्यामध्ये आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला भेटते. एम फॉर मोलुस्का, लक्षात ठेवायचं ओपन सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला भेटते. आणि ओ फॉर आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम ओ. आणि एल फॉर आहे एक आपल्याला लिव्ह करायचं आहे, लिव्ह ऑक्टोपस. लक्षात ठेवायचं ऑक्टोपसला सोडून द्यायचंय.
ऑक्टोपस हा कोण आहे बाळांनो, तर मोलुस्काचा मेंबर आहे. पण ऑक्टोपस मध्ये लक्षात ठेवायचंय, ऑक्टोपस मध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम असते. ऑक्टोपस मध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम असते, हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. बरं, आता मी इथं काय लिहिलं बाळांनो, हे अमोल ही ट्रिक आहे. हे म्हणजे H फॉर हेमिकॉर्डिटा, E फॉर इकायनोडर्मॅटा, A फॉर आर्थ्रोपोडा, M फॉर मोलुस्का हॅव्हिंग ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आणि L फॉर लिव्ह कोणाला सोडून द्या, ऑक्टोपस जो मोलुस्काचा मेंबर आहे पण त्याच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तर लक्षात ठेवायचंय. आता अकॉर्डिंग टू एनसीईआरटी जर आपण पाहिलं तर हे दोन कुठं आपल्याला ॲनिमल किंगडम मध्ये हे दोन येतात आणि या चॅप्टर मध्ये हे दोन एक्झाम्पल इथं घेतलेत. आर्थ्रोपोडा मोलुस्का यस बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का ओपन सर्क्युलेटरी सिस्टम दाखवतात, हे आपल्याला इथं शो केलेलं आहे, दाखवलेलं आहे. ओके, तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टम बद्दल हे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टमच्या नंतर आपण सेकंड टॉपिक कडे जाऊ, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. आपण सेकंड टाइप घेऊ, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम किंवा क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम किंवा क्लोज सर्क्युलेशन आपण सिंपल असं म्हणू शकतो, लक्षात घ्यायचंय. नेक्स्ट, आता क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम जर आपण पाहिली तर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काय असतं, तर जो ब्लडचा फ्लो आहे बाळांनो, ब्लडचा फ्लो हा क्लोज नेटवर्क ऑफ ब्लड वेसल मधून असतो. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की ब्लड पासेस थ्रू closed network of blood vessels. ब्लड वेसल्स म्हणजे काय बाळांनो, तर ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या. म्हणजे ज्यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे त्यांच्या बॉडीमध्ये ब्लड हे कुठून पास होतं, तर क्लोज नेटवर्क ऑफ ब्लड वेसल मधून हे पास होतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे जर मला जस्ट सांगायचं म्हटलं, जर मी असं म्हणलं की हा समजा एक हार्ट आहे, H फॉर हार्ट, तर हार्ट पासून या ब्लड वेसल निघते, ही ब्लड वेसल पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होते आणि फायनली कुठं येते, तर हार्ट मध्ये येऊन ओपन होते. म्हणजे अशा प्रकारे ही एक काय आहे, तर ही एक ब्लड वेसल आहे. या ब्लड वेसल मधून ब्लडचा फ्लो आहे असं कन्सिडर करू आपण. आणि या ब्लड वेसल मधून म्हणजे ब्लड हार्ट मधून कुठं जातं, ब्लड वेसल मध्ये, आणि पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होऊन परत कुठं येतं, हार्ट मध्ये येतं. म्हणजे ब्लड कधीही ब्लड वेसलच्या बाहेर जात नाही. मग ब्लड वेसल मध्ये कोण असेल, आर्टरी असेल, आर्टेरिओल्स असतील, कॅपिलरीज असतील, वेन्यूल्स असतील, वेन्स असतील, अहोर्टा असतील, व्हॅना कॅवा असतील. तर हे सगळे ब्लड वेसल वेगवेगळ्या टाईपच्या ब्लड वेसल आहेत. यांच्या आतमध्येच ब्लड फिरत असतं आणि परत ते हार्ट मध्ये येत असतं. म्हणजे या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये ब्लड पासेस थ्रू क्लोज नेटवर्क ऑफ ब्लड वेसल, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये लक्षात ठेवा, जो ब्लड फ्लो आहे, ब्लड फ्लो किंवा त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणू शकतो, ब्लड फ्लो और ब्लड प्रेशर वेल रेग्युलेटेड. ओके, पाठीमागे म्हणलं होतं की आपण त्याला रेग्युलेट करू शकत नाही, इथं म्हणत आहे मी वेल रेग्युलेटेड. समजा बाळांनो ही एक ब्लड वेसल आहे, ब्लड वेसल मध्ये ब्लड प्रेशर जर जास्त झालं तर ब्लड वेसल मोठी होते आणि ब्लड प्रेशर कमी करते. समजा ब्लड प्रेशर जर कमी झालं या ब्लड वेसल मधलं तर ब्लड वेसल कन्स्ट्रिक्ट होते आणि ब्लड प्रेशर वाढवायला मदत करते. म्हणजे ब्लडचा जो फ्लो असेल किंवा प्रेशर असेल तर वेल रेग्युलेट केलं जातं कोणत्या सिस्टम मध्ये, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट, यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला सांगता येईल की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये कॅपिलरी सिस्टम, लक्षात ठेवायचं, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये कॅपिलरी सिस्टम डेव्हलप झालेली आहे. कॅपिलरी सिस्टम डेव्हलप झालेली आहे. नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम ज्यांच्यामध्ये असते त्यांच्यामध्ये ब्लड नॉट डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ बॉडी टिश्यू और ऑर्गन. बॉडी टिश्यू किंवा बॉडी टिश्यू और ऑर्गनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये ब्लड नसतं, कारण ब्लड वेसलच्या बाहेर ब्लड येतच नाही, लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट, तिकडं एक्झॅक्ट अपोजिट पॉइंट होते. यानंतर यांच्या ब्लड मध्ये लक्षात ठेवायचंय हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हिमोग्लोबिन प्रेझेंट इन ब्लड. लक्षात ठेवायचं, हिमोग्लोबिन ब्लड मध्ये प्रेझेंट असतो, ब्लड, आणि तो कशाला मदत करतो, विच ट्रान्सपोर्ट गॅसेस.
आणि तो गॅसेस ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत करतो. लक्षात ठेवायचं, ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आहे, तिकडे हिमोग्लोबिन नव्हता. आणि हिमोग्लोबिन कशाला मदत करतो, तर गॅसेस ट्रान्सपोर्ट होण्यासाठी हिमोग्लोबिन मदत करतो. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट एक शेवटचा पॉइंट मी इथं सांगतो की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम कुणामध्ये प्रेझेंट असते. याचं जर मी एक्झाम्पल घेतलं तर याच्या एक्झाम्पलसाठी माझ्याकडे ट्रिक आहे ACC. ओके, आता ACC काय आहे तर ACC आहे, तर इथून ANN पासून चालू करायचंय. A फॉर ॲनिलिडा. लक्षात ठेवायचं, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम कुणामध्ये असते, ॲनिलिडामध्ये असते. C फॉर कॉर्डेटा आणि C फॉर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. म्हणजे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम कुणामध्ये प्रेझेंट आहे तर आपल्याला सांगता येईल ॲनिलिडा आणि कॉर्डेटामध्ये यस क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट आहे. आता आपण पाहिलं होतं पाठीमागे हे अमोल ही ट्रिक होती. हे फॉर हेमिकॉर्डेटा, E फॉर इकायनोडर्मेटा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का ओपन सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट आहे. ॲनिलिडा आणि कॉर्डेटामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे. लक्षात ठेवायचे. यस, हे अमोल ACC, हे अमोल ACC. या ट्रिकनुसार हे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे की ओपन सर्क्युलेटरी सिस्टम कुणामध्ये आहे आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम कुणामध्ये आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला दोन टाइपच्या सर्क्युलेटरी सिस्टम समजल्या. एक आहे ओपन आणि दुसरी आहे क्लोज. अशा दोन टाइपच्या सर्क्युलेटरी सिस्टम समजलेल्या आहेत. आता आपण पुढचा जो टॉपिक आहे तर पुढचा टॉपिक घेणार आहोत आपण हार्ट. नेक्स्ट पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करतोय हार्ट. आणि हार्ट बद्दल आपल्याला सांगता येईल की हार्टचा स्टडी करायचा आहे आपल्याला. मग स्टडी ऑफ हार्ट इज कॉल्ड काय म्हणतो तर स्टडी ऑफ हार्ट इज कॉल्ड कार्डिओलॉजी. पॉइंट नंबर 1 मी घेत आहे स्टडी ऑफ हार्ट. हार्टचा स्टडी करणे याला आपण काय म्हणतो तर कार्डिओलॉजी म्हणतो. कार्डिओलॉजी लक्षात ठेवायचं. स्टडी ऑफ हार्ट इज कॉल्ड कार्डिओलॉजी. आणि मग हार्टचा जो डॉक्टर असतो तर हार्ट स्पेशालिस्ट आपण म्हणतो कार्डिओलॉजिस्ट. कार्डिओ मीन्स हार्ट, लॉजी म्हणजे स्टडी. नेक्स्ट स्टडी ऑफ हार्ट कार्डिओलॉजी. आणि जर आपण सगळे वर्टेब्रेट्स बघितले, वर्टेब्रेट्स म्हणजे ज्यांच्याकडे वर्टेब्रल कॉलम आहे, पाठीचा कणा आहे, असे जर सगळे बघितले तर लक्षात ठेवायचे ऑल वर्टेब्रेट्स कंटेन मस्कुलार चेंबर हार्ट. म्हणजे सर्व वर्टेब्रेट्स मध्ये मस्कुलार चेंबर्ड हार्ट आहे. म्हणजे मसल पासून तयार झालेलं आणि त्याच्यामध्ये चेंबर आहेत असं हार्ट आहे. मग कुणामध्ये 2 चेंबरचा हार्ट आहे, कुणामध्ये 3 चेंबरचा हार्ट आहे, कुणामध्ये 4 चेंबरचा हार्ट आहे. आणि हे आता 1 बाय 1 आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, आता मी वर्टेब्रेट मध्ये कशा प्रकारचे हार्ट आहेत, किती चेंबरचे हार्ट आहेत, आता हा टॉपिक आपण इथं कंप्लीट करू. आता मी फर्स्ट घेतोय बाळांनो, फर्स्ट मी इथे एक्झाम्पल घेत आहे फिशेस. आता फिशेस बद्दल मला सांगता येईल की फिशेस मध्ये कोणतं हार्ट आहे तर फिशेस मध्ये लक्षात ठेवायचे 2 चेंबर हार्ट आहे. नेक्स्ट फिशेस मध्ये जर आपण पाहिलं तर फिशेस मध्ये यस किती चेंबरचा हार्ट आहे तर 2 चेंबर हार्ट आहे. लक्षात ठेवायचं 2 चेंबर हार्ट. क्वेश्चनच असतो की 2 चेंबर हार्ट कुणामध्ये प्रेझेंट आहे तर फिशेस मध्ये 2 चेंबर हार्ट आहे. आणि 2 चेंबर मध्ये आपल्याला इथं अशा प्रकारे फिशेसचं हार्ट इथे मला दाखवता येईल की 2 चेंबर जर आहेत तर फिशेसच्या हार्ट मध्ये आपण अशा प्रकारे इथे रिप्रेझेंट करू की हे 2 चेंबर आहेत. आणि या 2 चेंबर मध्ये एक आहे ऑरिकल आणि दुसरा आहे वेंट्रिकल. लक्षात ठेवायचंय ए फॉर काय आहे तर ए फॉर म्हणजे एक ऑरिकल आणि दुसरा जो आहे तर तो आहे वेंट्रिकल. एक ऑरिकल आणि एक वेंट्रिकल याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. नेक्स्ट यानंतर आता याच्या ऑलवेज हार्ट मध्ये लक्षात ठेवायचंय डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं. म्हणजे जो ऑरिकल आहे या ऑरिकल मध्ये कोणतं ब्लड आहे डीऑक्सिजनेटेड DOB डीऑक्सिजनेटेड ब्लड. आणि वेंट्रिकल मध्ये पण कोणतं ब्लड आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे फिशेसच्या हार्ट मध्ये ऑलवेज डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं. म्हणून या फिशेसच्या हार्टला म्हणतो आपण वेनस हार्ट. काय म्हणतो वेनस हार्ट. वेनस हार्ट मी का म्हणत आहे फिशेसच्या हार्टला कारण त्याच्यामध्ये ऑलवेज काय आहे तर ऑलवेज या हार्ट मध्ये कोणतं ब्लड असतं डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण वेनस हार्ट म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता 2 चेंबरचा हार्ट आहे, एक ऑरिकल आहे, एक वेंट्रिकल आहे. दोन्ही चेंबर मध्ये वेनस
डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, वेनस हार्ट म्हणतो. लक्षात ठेवायचं फिशेस मध्ये. बरं, आता याचा जर आपण पाथ पाहिला, ब्लड सर्क्युलेशनचा जर पाथ पाहिला, तर ब्लड सर्क्युलेशनच्या पाथ मध्ये लक्षात ठेवायचंय, याच्या पाथ मध्ये हा याचा एक हार्ट आहे. हार्ट कडून बाळांनो, हार्ट कडून जे ब्लड आहे, तर हार्ट कडून हे ब्लड पुढे पाठवलं जातं कुणाकडे, तर गिल्स कडे. हार्ट कडून हे ब्लड कुणाकडे पाठवलं जातं, हार्ट कडून ब्लड पुढे पाठवलं जातं गिल्स कडे. लक्षात ठेवायचे, गिल्स कडे. आता फिशेस मध्ये गिल्सचं काम काय आहे, तर रिस्पिरेशनचं काम आहे. यस, ऑक्सिजनेटेड ब्लड तयार करणं हे गिल्सचं काम आहे. मग हार्ट मधून कोणतं ब्लड, मी असं म्हणेल की डिऑक्सिजनेटेड ब्लड हे कुणाकडे पाठवलं, गिल्स कडे पाठवलं. गिल्स कडून बॉडीकडे हे ब्लड पुढे पाठवलं, कारण गिल्सचं काम आहे ऑक्सिजनेशन. हे इथं तयार झालं ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि ऑक्सिजनेटेड ब्लड हे कुणाकडे पाठवलं मला सांगा, तर हे पाठवलं बॉडी टिश्यूकडे. यस, ऑक्सिजनेटेड ब्लड हे कुणाकडे पाठवलं, बॉडी टिश्यूकडे पाठवलं, आणि बॉडीच्या टिश्यूने त्यामधला ऑक्सिजन यूज केला, आणि बॉडीच्या टिश्यू कडून ब्लड परत कुणाकडे पाठवलं, हार्टकडे पाठवलं. म्हणजे हार्टकडे जाणारं जे ब्लड असणार आहे, तर ते परत कोणतं असणार आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड. बघा, म्हणजे हार्ट मध्ये कोणतं ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड. हार्ट कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड गिल्सला पाठवलं, गिल्स मध्ये ऑक्सिजनेशन झालं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड केला, आणि गिल्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी टिश्यूकडे पाठवलं. बॉडीच्या टिश्यूनी ब्लड मधला ऑक्सिजन वापरला, नंतर ते ब्लड डिऑक्सिजनेटेड झालं, आणि बॉडीच्या टिश्यू कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट मध्ये पाठवलं. म्हणजे ऑलवेज हार्ट मध्ये कोणतं ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की फिशेसचं जे हार्ट आहे, तर ते वेनस हार्ट आहे. आता या सर्क्युलेशनचा जर तुम्ही पाथ पाहिला, तर सिंगल सर्क्युलेशन आहे. हार्ट कडून गिल्स कडे, गिल्स कडून बॉडी टिश्यू कडे, बॉडी टिश्यू कडून हार्ट कडे. म्हणजे हे कसं आहे, तर सिंगल सर्क्युलेशन आहे. म्हणून आपण असं म्हणतो की फिशेस मध्ये कोणत्या टाईपचं सर्क्युलेशन आहे, असा एक क्वेश्चन असतो. तर फिशेस मध्ये लक्षात ठेवायचं आहे, सिंगल सर्क्युलेशन आहे. कोणतं सर्क्युलेशन आहे, सिंगल सर्क्युलेशन आपल्याला फिशेस मध्ये पाहायला भेटतं. लक्षात ठेवायचं, फिशेस मध्ये सर्क्युलेशन कोणतं आहे आणि ब्लडचा फ्लो कसा आहे, तर हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 2 चेंबर हार्ट कोणामध्ये बाळांनो, फिशेस मध्ये, विसरू नका. नेक्स्ट, आता फिशेसच्या नंतर मी नेक्स्ट एक्झाम्पल घेत आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेत आहे फिशेस नंतर, मी नेक्स्ट एक्झाम्पल घेत आहे ट्रिक नुसार ART. आता ART म्हणजे काय, A फॉर एम्फिबियन्स. ART मध्ये A काय आहे, तर A फॉर एम्फिबियन्स. लक्षात ठेवायचं, A फॉर एम्फिबियन्स. आता एम्फिबियन्स मध्ये माहित असेल तुम्हाला, एम्फिबियन्सचं एक एक्झाम्पल आहे फ्रॉग. यानंतर R फॉर आहे रेप्टाइल्स. एम्फिबियन्स, रेप्टाइल्स, आणि T फॉर आहे 3. एम्फिबियन्स, रेप्टाइल यांच्याकडे 3 चेंबर हार्ट आहे. लक्षात ठेवायचं, म्हणजे या सर्वांकडे किती चेंबर हार्ट आहे, तर एम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स यांच्याकडे 3 चेंबरचा हार्ट आहे. लक्षात येणं आवश्यक आहे. 3 इथं लिहिलंय ऑलरेडी, तरी मी परत एकदा लिहितोय. यस, 3 चेंबर्ड हार्ट यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. लक्षात ठेवायचंय, 3 चेंबर हार्ट. आता जे 3 चेंबर आहेत, तर 3 चेंबर मध्ये लक्षात ठेवायचंय की कोणकोणते चेंबर आहेत. मी 3 चेंबरचा हार्ट इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. 3 चेंबर हार्ट. हा इथे 3 चेंबर हार्ट आपल्याला पाहायला भेटतो. या 3 चेंबर मध्ये कोण कोण आहे सर, तर हा असेल राईट ऑरिकल, हा असेल लेफ्ट ऑरिकल, आणि हा असेल वेंट्रिकल. म्हणजे टोटल किती चेंबर झाले, लक्षात ठेवायचंय, टोटल झाले 3 चेंबर. आता या प्रत्येक चेंबर मध्ये कोणतं ब्लड आहे असा एक क्वेश्चन असतो. तर ऑलवेज लक्षात ठेवायचंय, जो लेफ्ट ऑरिकल असतो, तर लेफ्ट ऑरिकल मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, बरोबर. जो राईट ऑरिकल आहे, राईट ऑरिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, आणि वेंट्रिकल मध्ये बाळांनो असतं मिक्स ब्लड. कोणतं ब्लड आहे, MB म्हणजे काय आहे, मिक्स ब्लड आहे. कारण राईट ऑरिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड, लेफ्ट ऑरिकल मध्ये ऑक्सिजनेटेड, हे दोन्ही ब्लड इथं एका कॉमन चेंबर मध्ये येतात, वेंट्रिकल मध्ये. म्हणून वेंट्रिकल मध्ये कोणत्या टाईपचं ब्लड असेल, मिक्स ब्लड असेल. ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. ऑक्सिजन अब्सेंट आहे असं नाही म्हणता येणार, ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे.
आणि ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे हे आपल्या इथं लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे 3 चेंबर इथे लक्षात आले असतील, लक्षात घ्या. आता याचा जर मला पाथ सांगायचा झाला तर याचा पाथ कसा आहे हे आपण आता पुढे पाहू. लक्षात घ्या, पाथ मध्ये मी इथं रिप्रेझेंट करतो की इथे आपण 3 चेंबरचा हार्ट इथे रिप्रेझेंट करू. हा 3 चेंबरचा हार्ट आहे आणि या 3 चेंबरच्या हार्ट मध्ये लक्षात घ्या, वरच्या बाजूला आपण इथे रिस्पायरेटरी ऑर्गन दाखवण्याचा प्रयत्न करू, रिस्पायरेटरी ऑर्गन दाखवण्याचा प्रयत्न करू आणि खालच्या बाजूला आपण इथं बॉडीच्या टिश्यू आहेत असं रिप्रेझेंट करू, बॉडी टिश्यू. ओके, खालच्या बाजूला बॉडी टिश्यू आहे. आता थोडंसं समोर लक्ष द्यायचं बाळांनो. आता ऑक्सिजनेशन साठी याच्याकडं ज्यांच्यामध्ये 3 चेंबर हार्ट असतं त्यांच्यामध्ये ऑक्सिजनेशन साठी जो ऑर्गन आहे, इट मे बी ऑक्सिजनेशन साठी जो ऑर्गन आहे तो कोण असू शकतो, गिल्स असू शकतो किंवा लंग्स असू शकतो, लंग्स असू शकतो किंवा हा इट मे बी स्किन असू शकतो. लक्षात ठेवायचंय, हा रेस्पिरेटरी ऑर्गन काय असू शकतो, स्किन असू शकतो. म्हणजे हे तीनही ऑर्गन इथं ऑक्सिजन करण्यासाठी आपल्याला मदत करतात हे आपल्या इथं लक्षात आलं पाहिजे. हे काय आहेत बाळांनो, रिस्पायरेटरी ऑर्गन आहेत, रिस्पायरेटरी ऑर्गन आहेत. इथं मी डोक्यावर लिहितो, हे रिस्पायरेटरी ऑर्गन आहेत. रिस्पायरेटरी ऑर्गनचं काय काम आहे सर, तर रिस्पायरेटरी ऑर्गनचं काम आहे ऑक्सिजन ऍड करणं ब्लडमध्ये ऑक्सिजन ऍड करणं हे त्याचं काम आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, आता यामध्ये जर आपण पाहिलं तर खालच्या याच्यामध्ये मी इकडच्या साईडला बॉडी टिश्यू रिप्रेझेंट करत आहे, बॉडी टिश्यू. आता थोडंसं केअरफुल लक्ष द्यायचंय तुम्ही सर्वांनी की ब्लडचा फ्लो कसा आहे लक्षात ठेवायचंय. आता सर्वांना माहित आहे की हा कोणता चेंबर आहे बाळांनो, हा राईट ऑरिकल आहे, हा लेफ्ट ऑरिकल आहे आणि हा कोण आहे तर वेंट्रिकल आहे. आता ब्लडचा फ्लो बघा, 2 चेंबर कधी पण सोबत भरत असतात. राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल या दोन्ही चेंबर मध्ये ब्लड सोबत येणार आहे. या सर्व रिस्पायरेटरी ऑर्गन कडून ऑक्सिजनेटेड ब्लड हे कुणाकडे येतं तर हे येतं लेफ्ट ऑरिकलकडे. कुणाकडे येतं, लेफ्ट ऑरिकलकडे. आणि सायमल्टेनियसली बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ऑरिकल मध्ये येत असतं. म्हणजे मी असं म्हणत आहे की रिस्पायरेटरी ऑर्गन कडून ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट ऑरिकल मध्ये येतं आणि बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट ऑरिकल मध्ये येतं. म्हणजे राईट ऑरिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड, लेफ्ट ऑरिकल मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड. हे ब्लड या रिस्पायरेटरी ऑर्गन कडून आलं, इथे ब्लड बॉडीकडून आलं, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आलेलं ब्लड राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर इथलं ब्लड इथं आलं आणि हे ब्लड इथं आलं. म्हणजे वेंट्रिकल मध्ये दोन्ही ब्लड आल्यामुळे तिथं कोणतं ब्लड आहे, मिक्स ब्लड आहे. आता वेंट्रिकल भरल्यानंतर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल आणि वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर वेंट्रिकल मधलं काही ब्लड हे पुढे पाठवलं जातं बॉडीकडे. म्हणजे वेंट्रिकल मध्ये कोणतं ब्लड आहे बाळांनो, मिक्स ब्लड. हे मिक्स ब्लड कुठं पाठवलं जातं, काही बॉडीकडे पाठवलं जातं आणि काही जे ब्लड आहे ते मिक्स ब्लड पाठवलं जातं कुणाकडे, रिस्पायरेटरी ऑर्गनकडे. म्हणजे रिस्पायरेटरी ऑर्गनकडे आणि इथे बॉडीकडे हे मिक्स ब्लड पाठवलं जातं, लक्षात ठेवायचं. म्हणजे वेंट्रिकल मध्ये असणारं जे मिक्स ब्लड आहे तर हे मिक्स ब्लड काही प्रमाणात बॉडीकडे पाठवलं जातं आणि काही प्रमाणात रिस्पायरेटरी ऑर्गनकडे पाठवलं जातं, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे हा जो पूर्ण ब्लडचा फ्लो आहे 3 चेंबर हार्ट मध्ये, तर हा आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. परत एकदा आपण एका मिनिटामध्ये याला रिवाइज करू की 3 चेंबर आहेत, राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल आणि वेंट्रिकल. लेफ्ट ऑरिकल मध्ये रिस्पायरेटरी ऑर्गन कडून ब्लड येतं ऑक्सिजनेटेड, राईट ऑरिकल कडे डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं बॉडी करून. हे दोन्ही चेंबर ब्लड न भरल्यानंतर हे दोघं कॉन्ट्रॅक्ट होतात, हे ब्लड वेंट्रिकल मध्ये येतं, मिक्स होतं, त्यामुळे मिक्स ब्लड म्हणलं. वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर वेंट्रिकलचं ब्लड इकडे बॉडीला पाठवलं जातं आणि काही ब्लड हे इथं रिस्पायरेटरी ऑर्गन कडे पाठवलं जातं. म्हणजे अशा प्रकारे हा सर्क्युलेशनचा पाथ इथं आपल्याला पाहायला भेटतो. पण आपण या पाथला जर बघितलं तर वेंट्रिकल मध्ये मिक्स ब्लड आहे, कंप्लीट सेपरेट पाथ नाहीये. म्हणजे जर तुम्ही पाथ पाहिला तर वेंट्रिकल पासून एक पाथ चालू होतो ब्लडचा, वेंट्रिकल पासून बॉडी आणि बॉडी पासून राईट ऑरिकल हा एक पाथ आहे आणि दुसरा परत वेंट्रिकल पासूनच चालू होतो, वेंट्रिकल पासून रिस्पायरेटरी ऑर्गन आणि रिस्पायरेटरी ऑर्गन टू लेफ्ट ऑरिकल हा एक पाथ होतो. म्हणजे दोन्ही पाथवेमध्ये वेंट्रिकल हा कॉमन प्रेझेंट आहे. म्हणून याच्यामध्ये 2 सर्क्युलेशन तर आहेत
पण वेंट्रिकल कॉमन असल्यामुळे आपण असं म्हणतो की यांच्यामध्ये जे सर्क्युलेशन आहे तर ते आहे इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. ओके, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन हे कुणामध्ये असतं तर ज्यांच्यामध्ये 3 चेंबरचा हार्ट आहे, ज्यांच्यामध्ये 3 चेंबरचा हार्ट आहे त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन आपल्याला पाहायला भेटतं, हे लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट 4 चेंबर हार्ट कुणामध्ये प्रेझेंट आहे आपण आता पाहू. 2 चेंबर हार्ट फिशेस मध्ये प्रेझेंट आहे, 3 चेंबर हार्ट एम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स मध्ये प्रेझेंट आहे आणि 4 चेंबर हार्ट कुणामध्ये प्रेझेंट आहे तर बाळांनो 4 चेंबर हार्ट प्रेझेंट आहे बीएमसी मध्ये. बीएमसी, बी म्हणजे काय तर बी म्हणजे बर्ड्स, एम फॉर मॅमल्स आणि सी फॉर आहे क्रोकोडाईल. लक्षात ठेवायचं म्हणजे बर्ड्स, मॅमल आणि क्रोकोडाईल यांच्यामध्ये बाळांनो आपल्याला पाहायला भेटतं 4 चेंबर हार्ट. म्हणजे इथे मी रिप्रेझेंट करतो यांच्याकडे 4 चेंबर हार्ट आहे. 4 चेंबर हार्ट कुणामध्ये आहे तर बर्ड्स, मॅमल आणि क्रोकोडाईल यांच्यामध्ये 4 चेंबरचा हार्ट आहे. आता हे जर 4 चेंबर मला दाखवायचे म्हटलं तर मी अशा प्रकारे इथं 4 चेंबर हार्ट इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता 4 चेंबर हार्ट मध्ये जर आपण पाहिलं अशा प्रकारे हा 4 चेंबरचा हार्ट इथं आपल्याला पाहायला भेटतो. या 4 चेंबर मध्ये कोण आहे सर तर 4 चेंबर मध्ये बाळांनो एक असतो राईट ऑरिकल, दुसरा आहे लेफ्ट ऑरिकल, तिसरा आहे राईट वेंट्रिकल आणि चौथा आहे लेफ्ट वेंट्रिकल. म्हणजे असे 4 सेपरेट चेंबर यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत, लक्षात ठेवायचंय. आता जर ब्लडचा विचार केला तर लेफ्ट ऑरिकल मध्ये बाळांनो ऑलवेज ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ऑलवेज ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. यस, राईट ऑरिकल मध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि राईट वेंट्रिकल मध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आता आपण नीट प्रिपरेशन करून काय तयार होणार आहेत तर आपण बाळांनो होणार आहोत डीआर, डॉक्टर. डीआर चा अर्थ काय आहे ही एक ट्रिक आहे आपली. डीआर चा अर्थ आहे डी म्हणजे डीऑक्सिजनेटेड ब्लड आणि आर म्हणजे राईट चेंबर ऑफ हार्ट, राईट चेंबर्स ऑफ हार्ट. म्हणजे राईट साइडचा ॲट्रिया असू द्या किंवा वेंट्रिकल असू द्या, राईट साइडच्या चेंबर मध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे लेफ्ट चेंबर मध्ये कोणतं ब्लड आहे ऑक्सिजनेटेड आणि राईट चेंबर मध्ये कोणतं आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. ओके, आता इथे लक्षात आलं की टोटल 4 चेंबर आहेत, राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल 2 आणि राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल 2 असे टोटल 4 चेंबर आपल्याला इथं पाहायला भेटतात. आता या 4 चेंबरचा जर मला सर्क्युलेटरी पाथवे जर पाहायचा असेल तर सर्क्युलेटरी पाथवे कशा प्रकारे आहे थोडंसं आपण इथं पाहू, कंप्लीट करू याला. सर्क्युलेटरी पाथवे मध्ये आपण अगोदर 4 चेंबरचा हार्ट इथे घेऊ आणि 4 चेंबरच्या हार्टला आपण इथे रिप्रेझेंट करू. नेक्स्ट हा 4 चेंबरचा हार्ट आहे. 4 चेंबरच्या हार्ट मध्ये आताच मी सांगितल्याप्रमाणे हा राईट ऑरिकल आहे, हा लेफ्ट ऑरिकल आहे, हा राईट वेंट्रिकल आहे आणि हा लेफ्ट वेंट्रिकल आहे. ओके, नेक्स्ट यानंतर आपण वरच्या बाजूला याचा जो रिस्पायरेटरी ऑर्गन आहे तर मोस्टली बर्ड्स असतील, मॅमल्स असतील आणि क्रोकोडाईल असेल यांच्यामध्ये जो रिस्पायरेटरी ऑर्गन आहे बाळांनो तर तो कोण आहे तर लंग्स आहे. लंग्सचं काम काय आहे तर ऑक्सिजनेशन, ब्लड मध्ये ऑक्सिजन ऍड करणं काम आहे. आणि खालच्या बाजूला आपण बॉडी टिश्यू घेऊ, खालच्या बाजूला मी रिप्रेझेंट करत आहे बॉडी. नेक्स्ट यानंतर बॉडी. आता जर आपण पाहिलं बाळांनो तर लक्षात घ्या ब्लडचा फ्लो कसा आहे तर परत सेम मागचं ज्याला सर्क्युलेशन लक्षात आलं असेल ते इथं एकदम सोपं जाणार आहे. लंग्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट ऑरिकल कडे येतं. सायमल्टेनियसली बॉडीकडून डीऑक्सिजनेटेड ब्लड हे राईट ऑरिकल मध्ये येतं. लक्षात घ्या पहिला पाथ 2 चेंबर सोबतच भरले जाणार. इथं कोणतं ब्लड येणार आहे ऑक्सिजनेटेड, इथं कोणतं येणार आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड येणार आहे, लक्षात ठेवायचं. यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट पॉइंट, यस इथं आलेलं जे ब्लड आहे, इथं आलेलं ब्लड आहे राईट ऑरिकल मधून ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये जाणार, लेफ्ट ऑरिकल मधून ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाणार. इथं वेंट्रिकल कंप्लीट सेपरेट आहेत, याच्यामध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड, याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हे ब्लड इथं आल्यानंतर वेंट्रिकल भरल्यानंतर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आणि वेंट्रिकल मधून ब्लड बाहेर फेकलं जाणार.
ओके, मग लेफ्ट वेंट्रिकल मधून ब्लड पुढे कुठं पाठवलं जाईल, बॉडीकडे पाठवलं जाईल आणि राईट वेंट्रिकल मधून जे ब्लड आहे तर हे कुठं इकडे लंग्स कडे पाठवले जाईल. बरोबर, म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल कडून बॉडीला जे पाठवलं जाणार ते कोणतं ब्लड आहे तर ऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि राईट वेंट्रिकल कडून लंग्स कडे जाणारं कोणतं आहे तर डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे, लक्षात ठेवायचं. ओके, याच्या पलीकडे जाऊन थोडंसं डिटेल मध्ये जर मला सांगायचं म्हटलं तर मी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये ह्याला डिटेल मध्ये घेणार आहे. तरी पण एकदा मी परत सांगतो की लंग्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट ऑरिकल मध्ये येतं तर कोण घेऊन येतं तर 4 पल्मोनरी व्हेन्स घेऊन येतात. सायमल्टेनियसली राईट ऑरिकल मध्ये हे जे बॉडी कडून ब्लड येतं कोण घेऊन येतं तर सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा आणि कोरोनरी सायनस घेऊन येते, लक्षात ठेवायचं. राईट वेंट्रिकल कडून ब्लड हे लंग्स कडे कोण घेऊन जातं तर पल्मोनरी आर्टरी घेऊन जाते आणि लेफ्ट वेंट्रिकल पासून बॉडीकडे ब्लड कोण घेऊन जातं तर सिस्टेमिक अहोर्टा घेऊन जातो, लक्षात ठेवायचं. चला मी एकदा लिहितोच नाव इथं. लंग्स कडून लेफ्ट ऑरिकल कडे मी म्हणलं होतं 4 पल्मोनरी व्हेन्स घेऊन जातात. यानंतर मी म्हणलं होतं बॉडी कडून राईट ऑरिकल मध्ये सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा आणि कोरोनरी सायनस ब्लड घेऊन जातं. नेक्स्ट राईट वेंट्रिकल कडून लंग्स कडे पल्मोनरी आर्टरी ब्लड घेऊन जाते आणि लेफ्ट वेंट्रिकल कडून बॉडी कडे कोण तर सिस्टेमिक अहोर्टा ब्लड घेऊन जातो, हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. आता सर्क्युलेशनचा लास्ट पॉइंटचा विचार करू आपण की यांच्यामध्ये सर्क्युलेशन कसं आहे. तर एक सर्क्युलेशन बघा बाळांनो, राईट वेंट्रिकल पासून चालू होतंय. राईट वेंट्रिकल पासून लंग्स कडे ब्लड जातं आणि लंग्स कडून लेफ्ट ऑरिकल कडे येतं. म्हणजे राईट वेंट्रिकल पासून लंग्स आणि लंग्स कडून लेफ्ट ऑरिकल कडे हे जे ब्लड येतं तर या सर्क्युलेशनला आपण काय म्हणतो तर बाळांनो या सर्क्युलेशनला आपण म्हणतो पल्मोनरी सर्क्युलेशन. काय म्हणतो पल्मोनरी सर्क्युलेशन, लक्षात ठेवा. हे कोणतं सर्क्युलेशन आहे पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि दुसरं सर्क्युलेशन बघा, लेफ्ट वेंट्रिकल पासून चालू होतं ब्लड बॉडीकडे जातं आणि बॉडीकडून परत ब्लड हे राईट ऑरिकल कडे येतं. मग हे जे सर्क्युलेशन आहे या सर्क्युलेशनला आपण म्हणतो सिस्टेमिक सर्क्युलेशन. काय म्हणतो सिस्टेमिक सर्क्युलेशन. म्हणजे वरचं कोणतं आहे राईट वेंट्रिकल टू लेफ्ट ऑरिकल हे पल्मोनरी सर्क्युलेशन, लेफ्ट वेंट्रिकल टू राईट ऑरिकल हे आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन. म्हणजे इथं कंप्लीट 2 वेगळे सर्क्युलेशन आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ज्यांच्यामध्ये 4 चेंबरचं हार्ट असतं त्यांच्यामध्ये कंप्लीट डबल सर्क्युलेशन असतं. कंप्लीट डबल सर्क्युलेशन समजतंय सर्वांना बाळांनो. तर यांच्यामध्ये कंप्लीट डबल सर्क्युलेशन आपल्याला पाहायला भेटतं. बरोबर, ज्यांच्यामध्ये 2 चेंबरचं हार्ट आहे त्यांच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन असतं. ज्यांच्यामध्ये 3 चेंबरचं हार्ट आहे त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन असतं आणि ज्यांच्यामध्ये 4 चेंबरचं हार्ट आहे त्यांच्यामध्ये कंप्लीट डबल सर्क्युलेशन असतं. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. 2 चेंबर हार्ट फिशेस मध्ये आहे, 3 चेंबर हार्ट एम्फिबियन्स आणि रेप्टाइल मध्ये आहे आणि 4 चेंबर हार्ट बर्ड, मॅमल आणि क्रोकोडाईल मध्ये आहे. क्रोकोडाईल हा रेप्टाईल आहे तरी पण त्याच्यामध्ये 4 चेंबरचा हार्ट आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. क्रोकोडाईल पेक्षा बर्ड मध्ये सुपेरियर हार्ट असतं, कारण क्रोकोडाईल मध्ये जरी डबल सर्क्युलेशन असलं 4 चेंबर असले तरी त्याचं ब्लड वेंट्रिकल मधून बाहेर निघाल्यानंतर डॉर्सल अहोर्टामध्ये मिक्स होतं. म्हणून यस, क्रोकोडाईल पेक्षा बर्डचं हार्ट हे सुपेरियर आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. इथे आपण थांबू. आजच्या लेक्चरमध्ये वर्टिब्रेट मध्ये असणारं जे हार्ट आहे तर ते आपण कंप्लीट केलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टम स्टार्ट करू. थँक्यू व्हेरी मच.